तर आज महाशिवरात्रीचा उपवास आहे, त्यासाठी मी बटाटा आणि शेंगदाण्याची भाजी बनवते। तर चला आपण रेसिपीकडे वळूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते। तर हे मी घेतलेत उकडलेले बटाटे, हे उकडलेले शेंगदाणे आहेत। हे उकडतानाच मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, कढीपत्ता, हिरवी मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मीठ। तेल तापलंय, मी आता कढीपत्ता टाकते, मिरची टाकते, काही लोक जिरंही टाकतात पण मी नाही टाकणार आहे, मी स्किप केलं। मिरची छान अशी फ्राय झाली आहे, आता मी टाकते शेंगदाणे। थोडंसं मीठ टाकते मी, शेंगदाणे छान आता तेलावरती फ्राय झाले। आता आपण ऍड करूया याच्यामध्ये बटाटे। मी थोडं आधीच मीठ टाकलंय, कारण सुक्या भाजीला कसं तेलावरती मीठ टाकलं ना की व्यवस्थित लागतं तेलाबरोबर। पाच मिनिटं थोडं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आपण। आता आपण झाकण काढून घेऊया। आता याच्यामध्ये टाकूया ओलं खोबरं, आणि थोडीशी कोथिंबीर। हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पुन्हा झाकण ठेवूया, एक वाफ काढून घेऊया। तर आपली आता उपवासाची भाजी तयार झालेली आहे।
तर ही आता माझी उपवासाची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. माझी उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या परीज लाईफ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.